महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे। बसमध्ये एका तरुणीसोबत घडलेल्या एका भयानक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। जेव्हा जग शांत असते तेव्हा एका नराधमाने मर्यादा ओलांडून एका तरुणीच्या सुरक्षितेवर हल्ला केलेला आहे। ही घटना एका विनयभंगाची नाही तर एका तरुणीने दाखवलेल्या धैर्याची आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तरच न्याय मिळतो असं तिला समजलं आहे। रात्रीची वेळ होती, मग बस वेगाने हायवेवरून धावत होती। बसमध्ये सर्व प्रवासी आपल्याच विश्वात मग्न होते। कोणी कामाच्या व्यापाने थकलेले होते, कोणी डोळे मिटून झोपेची वाट पाहत होते, तर कोणी मोबाईलमध्ये गुंतले होते। त्या तरुणीनेही आपल्या घरी सुरक्षित पोहोचण्यासाठी मग बसमध्ये प्रवास सुरू केला होता। पण सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होते। खिडकीच्या बाहेर थोडासा अंधार सरकत होता आणि बसचा एक विशिष्ट आवाज वातावरणात गुंजत होता। मग काही वेळानंतर त्या तरुणीला आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या हालचालींमुळे अस्वस्थता जाणू लागली। सुरुवातीला तिला वाटले की बसच्या हादऱ्यांमुळे काही वळणामुळे शेजारच्या व्यक्तीचा स्पर्श होत असावा। अनेकदा सार्वजनिक प्रवासात अशा शंका येतात, पण त्या दुर्लक्ष करतो। तिनेही तसेच करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो स्पर्श चुकून झालेला नव्हता, तर तो जाणीवपूर्वक केलेला होता। त्या पुरुषाने अंधाराचा आणि शांततेचा फायदा घेऊन अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली। पहिल्यांदा त्याने स्पर्श करण्यास सुरुवात केली होती। त्या मुलीला वाटलं की कदाचित वळणामुळे आणि बसमुळे स्पर्श झाला असावा, परंतु त्याने तसं मुद्दाम केलं होतं। तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने विशिष्ट प्रकारची अश्लीलता चाळे करण्यास त्याने सुरुवात केली आणि ते चाळे पाहिल्यानंतर अक्षरशः मुलीच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकली। त्या तरुणीच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले होते। मी जे समजते ते खरं आहे का? मी ओरडले तर लोक काय म्हणतील? कोणी मला मदत करेल का? असे अनेक विचार तिच्या डोक्यात आले असतील। अनोळखी सहप्रवासी आणि एकटेपणा यामुळे तिच्या पोटात भीतीचा गोळा आला होता। तो नराधम निर्लज्जपणे तिच्या सुरक्षितेची पायमल्ली करत होता। तिचा श्वास जड झाला होता, पण ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती। तिने खूप स्वतःला सावरलं, परंतु मग शेवटी सहनशक्तीचा अंत झाला आणि मग धैर्याचा जन्म झाला असंच तुम्ही म्हणाल। एक क्षण असा आला की तिची सहनशक्ती संपली। तिला खात्री पटली की ही व्यक्ती चुकून काही करत नाही, तर ते अत्यंत खालच्या पातळीचं कृत्य आहे। तिने ठरवले की आता गप्प बसणे म्हणजे या गुन्ह्याला मूकसंमती देणे आहे। आता नाही तर कधीच नाही, हा विचार करून तिने स्वतःला धीर दिला। बस जेव्हा एका बसस्थानकात शिरली आणि तिथले दिवे दिसू लागले, तेव्हा तिने आपली भीती झटकून टाकली। जशी बस थांबली आणि प्रवाशांची हालचाल सुरू झाली, तशी ती तरुणी उभी राहिली। तिचा आवाज जो इतका वेळ भीतीने दाबला गेला होता, तो आता संपूर्ण बसमध्ये घुमला। तिने चालकाकडे आणि आसपासच्या प्रवाशांकडे धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार ओरडून सांगितला। आता तिचे शब्द कदाचित अडखळत असतील, पण त्यातील सत्य आणि संताप स्पष्ट होता। तिने त्या नराधमाचा चेहरा सर्वांसमोर आणला होता। सुरुवातीला तिला असं वाटलं होतं की हे सर्व काही चालू आहे ते बसच्या विशिष्ट प्रकारामुळे घडत आहे, म्हणजे वळण आले असल्यामुळे किंवा काहीतरी बस थोडीशी जास्त वेगाने पळत असेल त्यामुळे चुकून स्पर्श झाला असावा। परंतु त्याने मुद्दाम स्पर्श केला होता आणि स्पर्श करून त्याने अखेर ते कृत्य करण्यास सुरुवात केली होती की ज्याची कल्पना मुलीलाही नव्हती। आणि अक्षरशः मग मुलीने पुढे काय केलेलं आहे ते तुम्ही पहा। तिने त्या नराधमाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला। तरुणीचा आवाज ऐकताच बसमधील शांतता भंग पावली। प्रवाशांना जेव्हा सत्य समजलं तेव्हा त्यांच्यात सुद्धा संतापाची लाट उसळली। तो नराधम गर्दीचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण आता उशीर झाला होता। जागरूक प्रवाशांनी त्याला जागीच पकडले। काही जणांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले। प्रवासी प्रचंड संतापले होते, कारण की यापूर्वी सुद्धा बसमध्ये अशा वेगवेगळ्या विचित्र घटना घडल्या होत्या। आणि त्यानंतर मग काही जणांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले। जो माणूस काही वेळापूर्वी अंधाराचा फायदा घेत होता, तो आता प्रकाशात उभा होता।
उशीर झाला होता, पण जागरूक प्रवाशांनी त्याला अगोदरच पकडले, जागीच पकडले. काहींनी पोलिसांना बोलावलं होतं आणि त्याचा चेहऱ्यावर आता भीती स्पष्टपणे दिसत होती. आता कायदेशीर कारवाई आणि पोलीस तपासात मग काय झालं पुढे पहा. काही वेळातच घटनास्थळी पोलीस पोहोचले. तरुणीने धैर्याने आपली किफायत मांडली. पोलिसांनी त्या पुरुषाला ताब्यात घेतलं. चौकशी अंती हे स्पष्ट झाले की त्याने प्रवासादरम्यान अत्यंत अश्लील कृत्य केलं होतं. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कायद्याची चक्र फिरू लागली आणि त्या तरुणीला न्याय मिळण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले. बसमधील विनयभंगाची ही केवळ घटना नाही, तर आपल्या समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. सार्वजनिक ठिकाणी जिथे शेजारी इतर माणसं बसलेली आहेत, तिथे एखादा माणूस इतकी हिंमत कशी करू शकतो? महिलांच्या सुरक्षितेसाठी आपण केवळ कायदे बनवून थांबणार आहोत की आपली मानसिकता बदलणार आहोत? त्या तरुणाने अक्षरशः ते कृत्य केलेलं आहे की तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्का बसेल असं कृत्य केलेलं आहे. आणि त्याची एवढी हिंमत की अक्षरशः बसमध्ये माणसं आहेत आणि शेजारी मुलगी बसलेली आहे. अशा प्रकारचं कृत्य एखादा माणूस, नीच माणूस कशा प्रकारे करू शकतो? शेजारी इतकी माणसं बसलेली आहेत, तिथे एखादा माणूस इतकी हिंमत करू शकतो? महिलांच्या सुरक्षेसाठी आपण केवळ कायदे बनवून थांबणार आहोत की आपली मानसिकता बदलणार आहोत? आवाज उठवला पाहिजे, न्याय मिळवला पाहिजे. या घटनेतून एकच गोष्ट प्रकर्षाने समोर आली की ती म्हणजे मौन हे गुन्हेगारांचे सर्वात मोठे शस्त्र असते. जोपर्यंत आपण गप्प बसतो तोपर्यंत त्यांचे धाडस वाढते, पण ज्या क्षणी पीडित व्यक्ती आपला आवाज उठवते त्या क्षणी गुन्हेगाराचे पाय लटपटू लागतात. त्या क्षणी गुन्हेगारांचे पाय लटपटू हे 100% लागतात. त्या तरुणीने दाखवलेले धैर्य हे आजच्या काळातील प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी आहे. धावत्या बसमध्ये घडलेला हा प्रकार थरार संपला असला तरी त्याने दिलेला धडा कायमस्वरूपी आहे. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सोसणारा मोठा गुन्हेगार असतो असे म्हटले जाते. या तरुणीने अन्याय सोसणाऱ्यास नकार दिला आणि समाजाला दाखवून दिले की आवाज उठवला तर न्याय पळ काढतो. यापूर्वी सुद्धा अशा प्रचंड अनेक गुन्हे जे आहेत बसमध्ये घडलेले आहेत. बसमध्ये अशा प्रकारच्या घटनांची ही पहिलीच वेळ नाही. बसमध्ये वेगवेगळ्या भयानक घटना घडलेल्या आहेत. यापूर्वी पुण्यामध्ये सुद्धा एक वेगळीच घटना घडली होती. तिथे सुद्धा मुलीसोबत तो धक्कादायक प्रकार घडला होता. मग महाराष्ट्रामध्ये असो किंवा भारतात जे बसचे धक्कादायक गुन्हे आहेत ते कधी कमी होणार असाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेला आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.